पास्ट लाईफ रिग्रेशनचं एक भीती आहे लोकांच्या मनामध्ये, म्हणजे खरंच करणं योग्य आहे का सुरक्षित आहे का? म्हणजे सुरक्षित बेसिकली कशा प्रकारे हे आपल्याला बघायला पाहिजे, कारण की पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा कुठली हिलिंग मोडॅलिटी तुमच्या फिजिकल ऍस्पेक्टवर काम करते, तुमच्या इमोशनल ऍस्पेक्टवर काम करते, तुमच्या स्पिरिच्युअल ऍस्पेक्टवर काम करते आणि तुमच्या फायनान्शियल ऍस्पेक्टवर पण काम करते, कारण की हे फील्ड आता एक्सपेन्सिव्ह पण होत चाललेलं आहे. त्यामुळे सगळ्याचा विचार करून जर बघितलंस तर योग्य थेरपिस्ट मिळाला तर सगळं सेफ आहे. करेक्ट. हे पहिलं त्याचं उत्तर आहे. सेकंडली, मी आतापर्यंत माझ्या 13 वर्षाच्या पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिसमध्ये कोणाला त्याचा साईड इफेक्ट झालाय असं बघितलेलं नाहीये. जिथे इमोशनल ट्रॉमा आहे तिथे खूप नाजूकपणे केसेस हाताळाव्या लागतात. इथे कुठेतरी थेरपिस्टही चुकतात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन. अशी काही स्टेटमेंट केली जातात की ते ॲज अ ॲडिशनल मनामध्ये क्लायंटच्या बसू शकतं. त्यामुळे इथे मला असं वाटतं की क्लायंटपेक्षा थेरपिस्टवर खूप मोठी जबाबदारी आहे की आपण काय बोलतोय, इस्पेशली जेव्हा पेशंट हिप्नॉटिक अवस्थेत असेल, कारण की ते अगेन नवीन रिप्रिंट होणार आहे तुमच्या मनावर पेशंटच्या. त्यामुळे खूप नाजूकपणे जर हाताळली एखादी गोष्ट तर कुठलीच अनसेफ आहे असं मला वाटत नाही. समजा मला पॅटर्न बघायचा आहे आणि मला असं कळलं की माझा नवरा गेल्या जन्मामध्ये मला त्रासच देत होता, ह्या जन्मात तर देतोच आहे म्हणून मी पास्ट लाईफ बघितलं, मग तो गेल्या जन्मात तेच करत असेल तर मी अनसेफ अशी होऊ शकते की आता मला त्याच्याकडे बघावंसं पण नाही वाटत आहे. अशा ठिकाणी काउन्सिलिंग आणि हिलिंग फार गरजेचं आहे.